निवडणूक ड्युटीला दांडी मारली तर आता कारवाईही अटळ आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. निवडणूक ड्युटी मिळूनही थेट गैरहजर राहणाऱ्या सुमारे 200 पेक्षा जास्त शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासन आता कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्या कर्मचाऱ्यांची यादी सुद्धा तयार करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने दोषी कर्मचाऱ्यांवर यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक ही घटनात्मक जबाबदारी आहे. इलेक्शन ड्युटी टाळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. शेवटी इलेक्शन ड्युटीवर आपण जर गैरहजर आढळल्यास काय कारवाई होऊ शकते, तर त्यांना कारणे दाखवा नोटीस, वेतन कपात किंवा वेतन रोखणे, गोपनीय अहवालामध्ये नकारात्मक नोंद घेणे, विभागीय चौकशी, गंभीर प्रकरणामध्ये निलंबन आणि थेट फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते. जर आपण गैरहजर असाल तर गैरहजेरीची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी भारत निवडणूक आयोगाकडे थेट पाठवली जाते. तसंच या गंभीर प्रकरणामध्ये आयोगाकडून स्वतंत्र चौकशीचे आदेश देखील दिले जाऊ शकतात. यामध्ये प्रशासन थेट शिक्षा करत नाही, तर प्रथम आपल्याला कारणे दाखवा नोटीस देते. त्यानंतर कर्मचाऱ्याला स्पष्टीकरणाची संधी सुद्धा देते आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो. स्पष्ट असं की निवडणूक ड्युटी टाळणं म्हणजे सरकारी आदेशाला थेट आव्हान. आता अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई ही अटळ आहे. तर तुमचं मत काय? ही कारवाई खरंच योग्य आहे का? कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.